अगाध आहे जिनवाणी. पण कमी कमी किती शास्त्र वाचली पाहिजेत सम्यक ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी, सम्यक ज्ञानाची योग्यता प्राप्त होण्यासाठी. बस हेच मोठं शास्त्र आहे. काय आहे? एक उदाहरण येतं शास्त्रामध्ये. शिवभूती मुनी महाराज. शिवभूती मुनी महाराजांना नमोकार मंत्र सुद्धा लक्षात राहत नव्हता. काय लक्षात राहत नव्हतं? नमोकार मंत्र सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नव्हता. म्हणजे नमोकार मंत्र सुद्धा ते विसरून जात होते. मग आपली तुमची गोष्ट तर काय आहे? मग आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात काय? आज शिकवलेलं आम्ही तुम्हाला उद्या विचारतो, तुमच्या लक्षात राहील काय? सगळं विसरून जावा चालेल. पण शिवभूती मुनी महाराजांनी फक्त एक लक्षात ठेवलं होतं की काय? आत्मा आणि देह काय आहे? भिन्न आहे. कशाप्रमाणे भिन्न आहे? डाळ आणि त्या डाळीवरची टरफल जशी भिन्न आहे, तसं आत्मा आणि आत्म्यावरचं हे टरफल म्हणजे देह भिन्न आहे. देह म्हणजे आत्मा नाही, टरफल म्हणजे डाळ नाही. त्यांनी फक्त काय